दहशतवाद्यांनी पहलगाम जवळ पर्यटकांवर भ्याड हल्ला केल्यानं या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दहशतवाद्यांच्या बॅनरचं दहन करण्यात आलंय। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य परिसरात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर भ्याड हल्ला झालाय। त्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। याच घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ घटनेचा निषेध नोंदवत दहशतवाद्यांच्या बॅनरला जोडे मारून दहन करण्यात आलंय। यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, अभिजित खोसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, सुरेश बनसोडे, आशाताई निंबाळकर, अरविंद शिंदे, मंगेश खताळ, सागर गुंजाळ, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, अजय दिघे, मळू गाडळकर, संजय सपकाळ, संजय मोरे, मयूर कुलथे, जॉय लोखंडे, अमित खामकर, ऋषिकेश ताठे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते। पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला केला असून आतापर्यंत असं कधीही घडलं नव्हतं। असं कृत्य या अतिरेक्यांनी केलंय। केंद्र सरकारने कडक पावलं उचलून अतिरेक्यांचा खात्मा करणं गरजेचं आहे। तसेच जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नायनाट केला पाहिजे। पुन्हा अशी कृत्य होणार नाही यासाठी सरकारनं कठोर भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी व्यक्त केलंय। नंदनवन समजल्या जाणाऱ्या श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या भागापासून जवळजवळ 6 किलोमीटरवर जे एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशी अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात। काल 22 तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले पर्यटन स्थळ त्या भागामध्ये भेट द्यायला आले होते। खरं तर मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात। सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात, स्वतः अनुभव घेत असतात। परंतु काल 22 तारखेला दुपारी 3 वाजता आपल्या शेजारी राष्ट्रातील पाकिस्तानी राष्ट्राच्या काही अतिरेक्यांनी त्या ठिकाणी या नागरिकावर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं कधी घडलं नव्हतं। जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या। काल प्रथमच त्या जिहादी लोकांनी जेव्हा नागरिकावर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं, त्याची जात विचारली। नावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत, तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक खुणा असतात, सांकेतिक शब्द असतात ते म्हटले की नाही याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला गेला। याबाबत सुद्धा त्या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ 50 नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत, 28 नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत। अशा प्रकारची घटना ही दुर्दैवी आहे। आज या ठिकाणी मी अहिल्यानगर शहरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामराव काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो। निश्चितच केंद्र सरकारला मी अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे, हत्या केलेली आहे, निष्पाप नागरिकांनी हत्या केलेली आहे, त्यांचा त्या ठिकाणी शोध लावला पाहिजे, त्यांना योग्य ते कडक अशी कारवाई सुद्धा केली पाहिजे असं त्या ठिकाणी बोलतो। साहजिकच पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो। काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेला जो अतिरेकी हल्ला आहे, जो भ्याड हल्ला आहे, हा जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील पर्यटकांवरती झालेला आहे। अशा जिहादी वृत्तींच्या अतिरेक्यांना पोचण्याचं काम आपल्या जिल्ह्यातून, आपल्या शहरातून, आपल्या देशातून होतं। अशा लोकांना पैसे पुरवण्याचं काम आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यावसायिकांकडून होतं। यांना पैसे पुरवण्याचं काम, यांना ताकद देण्याचं काम हा फक्त हिंदू द्वेषी लोक या ठिकाणी करतात। आपल्या देशात येऊन आपल्या देशाचा जो मुकुट आहे, काश्मीर सुंदरतेचं प्रतीक आहे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मारले गेले हिंदू म्हणून। फक्त त्या ठिकाणची पर्यटन व्यवस्था कोलमडावी आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण व्हावं। हा हिंदू धर्म हिंदुस्थान आहे। या हिंदुस्थानामध्ये जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर अशा जातीवादी, धर्मवादी, जिहादी वृत्तीच्या अतिरेक्यांना या ठिकाणी माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहिल्यानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल जो काही काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून खास करून हिंदू धर्मातील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्यावर जो काही जीव घेणा हल्ला केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आणि पाकिस्तानी अतिरेक्यांनी काल ज्या वेळेला घटना घडत होती त्यावेळेला त्यांचा धर्म विचारण्यात आला,
त्याचे कपडे काढून तो कुठल्या धर्माचा आहे याची खात्री करण्यात आली आणि खात्री केल्यानंतर मग त्यांच्यावर गोळीबार अमानुषपणे गोळीबार करून त्यांचा बळी घेण्यात आला. याच्यामुळं या हिंदू समाजामध्ये प्रचंड या देशाच्या असतील, राज्याच्या असतील किंवा नगरच्या सर्वच हिंदू नागरिकांमध्ये प्रचंड असा संताप या घटनेमुळे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या पाकिस्तानी अतिरेक्यांचा खऱ्या अर्थाने आता बंदोबस्त करण्याचा आणि पाकिस्तानचा नकाशा या जगाच्या नकाशावरून मिटवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि अशाच पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारकडे करत आहोत की आता खऱ्या अर्थानं पाऊल उचलून या पाकिस्तानचं नामोनिशान या जगाच्या नकाशावरून मिटवावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा या पाकिस्तानी अतिरेक्यांचा जाहीर निषेध करतो. जे काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे, जे आतंकवाद्यांनी ज्या जिहादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे. तर सर्वप्रथम आम्ही संग्रामभाई जगताप व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व त्या निमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली, जे ते आतंकवादी आले जिहादी, ते त्या ठिकाणी पहिले 2-3 दिवस म्हणजे त्या टीव्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं, त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर ते तिथे आले, फ्रूटच्या गाड्या असतील, फळे काही केसर विकतात तिथे, त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली. तर असं हिंदू बांधवांच्यातून बोध घ्यावं की आपण ह्या जे जिहादी असतील, हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा. व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून, आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून, त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत, असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे. त्यानंतर काही लोकांचे पॅन्ट सुद्धा उतरवण्यात आले, त्यांनी चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं. तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.